नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जे कोणी भावी शिक्षक आहेत, शिक्षक भरतीची वाट पाहू इच्छित आहेत, त्यांच्यापर्यंत किंवा ते कोणी वंचित राहणार नाही यासाठी त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ आता अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण चोहू बाजूकडून शिक्षक भरतीची परीक्षा झाल्याच्यानंतर निकाल लागल्याच्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पद्धतीनं पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी बरेच लोक तुम्हाला दिसले असतील. मात्र ग्राउंड लेवलची रिॲलिटी आणि ग्राउंड लेवलवर जो पाठपुरावा असतो, जे की शिक्षक भरतीच्या जागा वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, हा मात्र पाठपुरावा कोणीही करताना तुम्हाला दिसणार नाही आहे. कारण योग्य वेळी योग्य दिशा, योग्य कार्यवाही, योग्य पाठपुरावा तरच योग्य आपल्याला त्याला न्याय मिळू शकते. त्यामुळं आपण गेल्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभर जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पूर्ण राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनाला त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. बिंदू नामावली तात्काळ मंजूर करून ती मावककडनं मंजूर करून दिलेल्या विहित वेळेमध्ये जास्तीत जास्त पदाची जाहिरात द्यावी या अनुषंगाने आत्तापर्यंत आपण जवळपास 10 जिल्हा परिषदमध्ये आणि 3 महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि ताकदीने त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. हे करत असताना बऱ्याच त्या ठिकाणी अडथळे, बऱ्याच गोष्टीला सामोरे जावं लागत आहे. बऱ्याच ठिकाणी शिक्षक अतिरिक्त आहेत, शिक्षकांचं समायोजन बाकी आहे, प्रमोशन्स बाकी आहे, केंद्रप्रमुखांचे रिक्त पद बाकी आहेत, शिक्षकांच्या विस्तार अधिकारी म्हणून झालेले प्रमोशन्स, या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अद्यापही अनुत्तीर्ण आहेत. त्यामुळं त्या संबंधित जिल्हा परिषदेची तारंबळ होताना आपल्याला दिसून येत आहे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं, निरंतर पाठपुरावा करणे हेच आपलं त्या ठिकाणी यश असणार आहे. त्यामुळं राज्यभर युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 12 जिल्हा परिषदमध्ये आणि 2 त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केलेला आहे. हे करत असताना बऱ्याच ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांचे मला स्वतः त्या ठिकाणी कॉल येत आहेत किंवा काही प्रतिनिधींनी आपल्याला त्या ठिकाणी बोलणं करून देत आहेत. त्या पद्धतीने ते जागा यावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय. किंबहुना यासोबतच मी 2 दिवसापूर्वी 2 दिवस शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी होतो. यावर सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी लाईव्ह वगैरे संध्याकाळी करणार आहे. काय परिस्थिती आहे, सद्यस्थिती काय आहे, या सगळ्याचा जो काही आढावा आहे तो सायंकाळी लाईव्ह करून सांगणार आहे. मी प्रयत्न करतो लवकर लाईव्ह यावं, पण थोडंसं वेळेअभावी त्या ठिकाणी शक्य होत नाही आहे. मात्र नक्की आज त्या ठिकाणी लाईव्ह येईल आणि सविस्तर तुम्हाला त्याचा जो काही इतिवृत्तांत आहे, भेटीचा आढावा जो काही आहे ते सांगेल. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ का बनवला आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक दिलासा द्यायचा आहे. कारण एक आनंददायी घटना जी आहे ती गेल्या 15 मार्च 2024 पासून आपण त्याचा सतत पाठपुरावा केल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला कुठेतरी यश येताना आपल्याला दिसून येत आहे. जो की काळा GR आहे 15 मार्चचा संच मान्यता धोरण, याला आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकदीने विरोध करून सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, आता सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. उच्च न्यायालयामध्ये ते शासनानं त्या ठिकाणी बाजू त्याची रोखठोकपणे मांडलेली आहे आणि शासनाच्या बाजूने त्याचा निकाल लागला आणि त्याला चॅलेंज करून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते प्रकरण गेलेलं आहे. आणि हाच GR आहे ज्यामुळे आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची संख्या ही अतिरिक्त झालेली दिसत आहे. याला अनुसरून त्याच्यापैकी ज्या जिल्हा परिषदेमध्ये बहुतांश बऱ्याच या जो काही GR आहे याचा अनेक विद्यार्थ्यांवर, पालकांवर, गावावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. बहुतांश खेडेगावातील वस्ती, तांडे, पाडे इथल्या शाळा ज्या आहेत बंद पडताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत होतं. मात्र याच्यामध्ये 2 लवचिकता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. 22 फेब्रुवारी या दिवशी कोकण पॅटर्नच्या अनुषंगाने जे काही मंत्रालयाच्या दालनामध्ये मीटिंग पार पडली, त्या ठिकाणी 9वी ते 12वी या ठिकाणी जी काही पटसंख्या आहे, 20 पटसंख्या असेल तरीही त्या ठिकाणी 3 शिक्षक उपलब्ध करून देण्याचा निर्णय जो काही आहे ते त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्याचं पत्रक जे आहे उपसचिव यांच्या सहीनिशी निर्गमित झालेलं आहे. आणि 5 किलोमीटर अंतरामध्ये जर संख्या 2 शाळेची मिळून पटसंख्या तिथली 20 असेल तर तिथे सुद्धा 3 शिक्षक 9वी ते 12वीचे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील, अशा पद्धतीचा एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला आहे. आणि याचा फायदा जो आहे जास्तीत जास्त खाजगी आस्थापनाला होईल आणि बहुतांश ठिकाणी 10वी पर्यंतच्या असलेल्या शाळा याला सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे.
त्यामुळं 9वी ते 12वीपर्यंतचे पदं त्या ठिकाणी तुम्हाला जास्त येताना दिसतील आणि ही उपाययोजना म्हणून 1 वर्षासाठीची असलेली बाब आहे. सोबत याच्यापेक्षा फायदा काय? या पवित्र पोर्टलला अनेकांनी सांगत आहेत, की जागा येणार नाहीत. बऱ्याच लोकांनी सांगितलं, की म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं आहे. हे सगळं घडत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की तांत्रिक बाबी आहेत. त्या तांत्रिक बाबीवर प्रचंड अनुभव असावा लागतो, प्रचंड अभ्यास असावा लागतो, तरच त्यावर आपल्याला काम करता येते. आता काल शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, की बऱ्याच दिवसापासून आपण त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत होतो आणि ती आता कुठेतरी यश येताना आपल्याला दिसत आहे. ती गोष्ट कोणती? त्या ठिकाणी जी काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, कमी पटांच्या शाळेवर आता एकही मुख्याध्यापक जो आहे तो मिळणार नव्हता. कमी पटाच्या 90पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेला एकही मुख्याध्यापक त्या ठिकाणी नवीन संच-मान्यतेनुसार देण्यात आलेलं नव्हतं. तर त्या ठिकाणी 150 पटसंख्या असलेल्या शाळेला त्या ठिकाणी मुख्याध्यापक जी पद आहे ते देण्यात आलेलं होतं. मात्र आपल्या मागणीला आणि काही शिक्षक संघटनेच्या किंवा काही आमदारांच्या सुद्धा मागणीला आता हे एकटंच केलंय म्हणून आपल्याला पाठ थापटून घ्यायची नाही आहे. पण याच्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं नवीन संच-मान्यता धोरण आलं तेव्हापासून पाठपुरावा केला आहे आणि तेव्हा कुठे सगळ्यांच्या मागणीला यश येताना आपल्याला दिसतंय. शिक्षण आयुक्तांसोबत झालेली बैठक आणि त्याच्यामध्ये आपण केलेला पाठपुरावा त्या ठिकाणी नक्कीच जी काही पटसंख्या 90पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळेचा मुख्याध्यापक आता अतिरिक्त होणार नाही. अशा आशयाच्या मागण्या ज्या आहेत आता स्थानिक त्या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री महोदयापर्यंत त्या बाबी जी आहेत ते सकारात्मक त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि या कारणाने राज्यभरातील जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथला एक प्रत्येक शाळेवरचा एक शिक्षक जो आहे तो आता अतिरिक्त होणार नाही. मुख्याध्यापकांचं पद जे आहे ते अतिरिक्त होणार नाही. जेणेकरून अतिरिक्त होणारा आकडा जो काही 8,000चा होता त्या ठिकाणी सगळे मुख्याध्यापकाचा जर आकडा बघितला तर साधारणतः 3,000 ते 3,500 शिक्षक त्या ठिकाणी मुख्याध्यापक अतिरिक्त होणार नाहीत आणि या ठिकाणी 3,500च्या आसपास जिल्हा परिषदच्या शाळेवरच्या जागा भावी शिक्षकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. मित्रांनो, हे आत्तापर्यंत आपण करत असलेल्या पाठपुराव्याचं यश आहे. आत्तापर्यंत लावून धरत असलेल्या मागणीला मिळत असलेलं हे यश आहे. नक्कीच याच्यामध्ये मागणी लावून धरणारे हात अनेक आहेत, अनेक संघटना आहेत. पण आपण तो जो काही विषय होता, ज्या प्रश्नाचं गांभीर्य होतं, ते गांभीर्य आपण ओळखून 15 मार्चला आलेला जी-आर 16 मार्चपासून पहिल्या दिवशीच त्याचा विरोध करायला सुरुवात केली आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, आंदोलन असो, निवेदनं असो, तेव्हापासून आपण सतत त्या मागणीला लावून धरले. आता कुठे नक्कीच त्याला यश येताना दिसून येत आहे. मित्रांनो, हे झाले जवळजवळ 3,500 पदं जिल्हा परिषदेचे होणारे अतिरिक्त ते कमी होतील आणि तेवढे पदं आपल्याला उपलब्ध होतील. हे एक बाब झाली आणि 9वी ते 12वीचे तिथले शिक्षकांची संख्या जी अतिरिक्त होणारी होती ते पण होणार नाही. आता ह्या 2 बाबी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जवळजवळ राज्यामध्ये 5,000पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागा वाढवणाऱ्या असल्याकारणाने याचा फायदा थेट जे आहे ते पवित्र पोर्टल शिक्षक भरती 3 टेट याच्यामध्ये आपल्याला त्या जागा येताना दिसून येणार आहेत. मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची आशादायक बाब आहे. अनेकांना वाटते की कोणी म्हणते 13,000 पद येतील, कोणी म्हणते 10,000 येतील, कोणी म्हणते 8,000 येतील. पण तुम्ही करताय काय? तुम्हाला काय माहिती आहे त्याच्यातलं? तुम्ही पाठपुरावाच करत नाही ना. पण एक नक्की तुम्हाला शब्द देतो, या भरतीमध्ये जास्तीत जास्त पदाची भरती करण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये आहे. बाकीचे केवळ बोलणारे आहेत, संधी साधू आहेत. कोणी त्याचा पाठपुरावा करत नाही. ग्राउंड लेवलची रिॲलिटी वेगळी असते, तांत्रिक बाबीवर काम करणं वेगळं असते. तात्पुरतं तुम्हाला समाधान करू शकतील, पण ग्राउंड लेवलवर जाऊन त्याची वस्तुस्थितीची जाणीव आणि कुठे त्याचं प्रश्न गांभीर्य आहे, कुठे पाठपुरावा करावा लागते, कुठे पाठपुरावा केला तर कुठे यश मिळते याची जाणीव इतरांना नाही आहे. म्हणून नक्कीच योग्य काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहा आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि किंबहुना राज्यामध्ये जवळपास 12 जिल्हा परिषदमध्ये आत्तापर्यंत केलेला पाठपुरावा आणि त्याला येत असलेलं यश, त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांनी स्फूर्त असा पाठिंबा दिला आहे. त्यामुळं नक्कीच
अशाच पद्धतीनं उर्वरित जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पाठपुरावा करायचा आहे. 31 मेपर्यंत रिक्त होणारी पदं जी आहे ती पवित्र पोर्टलला देण्यात यावीत आणि आपलं बिंदू नामावली मावाकडून तपासून घ्यावी. यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नपा या ठिकाणी प्रेशर आणायचं आहे, दबाव टाकायचा आहे, सतत पाठपुरावा करायचा आहे. त्यामुळंच नक्कीच या पदभरतीमध्ये जागा जास्त येतील आणि जास्तीत जास्त उमेदवाराला याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आणि जास्तीत जास्त जागा आणल्याशिवाय आपण सुद्धा शांत बसणार नाही. त्यामुळं आपल्या या मोहिमेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.